हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 37 प्रॉब्लेम नंबर हिल स्टेशन नंबर 6 आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. प्रॉब्लेम पाहूया. या ठिकाणी समोर स्क्रीनवरती आपल्याला आज जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेया अँड मृणाल अँड ॲडजस्टमेंट यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. आपल्याला या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. कोणाचं? श्रेयस आणि मृणाल नावाचे दोन पार्टनर आहे. यांचं आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे आणि त्या ट्रायल बॅलन्सवरून आपल्याला प्रिपेअर तयार करायचे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कोणत्या तारखेचं? 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन डेट त्याच तारखेचं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं सांगितलंय. पुढे आपल्याला दिलेलं आहे ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च 2019. तिथं पर्टिक्युलर शब्द आलेला आहे, एक्स्ट्रा प्रिंट मिस्टेक आहे तो. पुढे ट्रायल बॅलन्स दिलेला आपल्याला, हे सुद्धा आपल्याला जर्नल फॉन्टमध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाचवा जो काय आपण प्रॉब्लेम बघितला होता, हिल स्टेशन बघितला होता, तो सुद्धा काय होता? जर्नल फॉन्टमध्ये होता. पर्टिक्युलर साईडला पर्टिक्युलर साईडला कॅपिटलचं बॅलन्स आलेलं आहे श्रेयस आणि मृणालचं. परचेसेस आहेत, सेल्स आहेत, बिल रिसिवेबल, बिल्स पेबल. मागच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केली होती बिल रिसिवेबल आणि बिल्स पेबल काय असतात ते. कमिशन आहे, सॅलरी आहे, इन्शुरन्सच्या पुढे ब्रॅकेटमध्ये काहीतरी माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला सांगितलंय ब्रॅकेटमध्ये काही माहिती दिलेली असेल तर ती काय असते? हिडन ऍडजस्टमेंट असते. हिडन ऍडजस्टमेंटला आपण काय करतो? स्टार करतो किंवा खून करून घेतो. पुढे प्रीपेड रेंट ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री डेटर्स, पोस्टेज म्हणजे जे काही आपण पोस्टाच्या माध्यमातून जो काही पत्रव्यवहार करत असतो तो पत्रव्यवहार करत असताना आपल्याला काय करावं लागत असतं? पोस्टाचं तिकीट आपल्याला त्याच्यावरती चिटकावं लागत असतं. मग त्याचे काही पोस्टेज आहे, तो जो काही खर्च असतो पोस्टाच्या माध्यमातून आपण संदेश देवाणघेवाणचा, त्यालाच काय म्हटलं तर पोस्टेज, तो खर्च आहे. फ्री होल्ड प्रिमायसेस म्हणजेच काय? आपली व्यवसाय संघटना असेल तर त्या व्यवसाय संघटनेच्या आजूबाजूचा जो काही परिसर असेल त्याला काय म्हटलं तर प्रिमायसेस असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपली शाळा असेल, शाळेच्या आजूबाजूचं जे काही ग्राउंड असेल तो काय असतो? आपल्या शाळेचा प्रिमायसेस असतो. फर्निचर, बॅड डेब्ट्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आउटवर्ड. मागच्या एका व्हिडिओमध्ये कॅरेज इनवर्ड काय असतं, कॅरेज आउटवर्ड काय असतं, यांच्या एंट्र्या कुठे करतात ते मी तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी ते दोघं घटक एकाच ट्रायल बॅलन्स मध्ये आलेले. पुढे स्टॉक दिलेला आहे 1/4/2018 म्हणजे कोणता स्टॉक आहे? हा ओपनिंग स्टॉक आहे. रिटर्न्स दिलेले आहेत. या ठिकाणी रिटर्नची एक अमाऊंट दिलेली आहे 1200 रुपये डेबिटला आणि एक दिलेली आहे क्रेडिटला 1800 रुपये. बघा आता या ठिकाणी रिटर्न दिलेलं आहे, याच्यातून परचेस रिटर्न कोणतं आहे, सेल्स रिटर्न कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. बघा परचेसची अमाऊंट कुठं असते तर ती असते डेबिट साईडला. आता बघा या ठिकाणी दिलेलं आहे परचेसची अमाऊंट कुठे आलेली आहे? डेबिटला. आता परचेसची अमाऊंट डेबिटला आलेला आहे म्हणजे परचेस रिटर्न कुठे येणार? क्रेडिटला येणार. कुठे येणार? क्रेडिटला. म्हणजेच काय? या ठिकाणी रिटर्न्स मधली ही जी काही क्रेडिट आहे ही काय आहे? परचेस रिटर्न आहे. त्याच्यानंतर सेलची अमाऊंट कुठं असते? क्रेडिटला असते. कुठे आहे सेल्स? बघूया, हे पहा परचेसच्या खाली सेल्स दिलेले. सेल्सची अमाऊंट कुठे दिलेली आहे? क्रेडिटला. सेल्सची अमाऊंट जर क्रेडिटला दिलेली आहे मग सेल्स रिटर्न कुठं असणार आहे? डेबिटला असणार आहे. म्हणजे डेबिटचे जे काही रिटर्न आहे कोणते आहेत? सेल्स रिटर्न आहे. हा फरक समजला असेल तुम्हाला. त्याच्यानंतर वेजेस आहे आणि आउटस्टँडिंग वेजेस या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे. दोन प्रकारचे वेजेस आहे. एक वेजेस आपण दिलेले पेड केलेले आहेत, हे ट्रेडिंगच्या डेबिटला आहे, आणि आउटस्टँडिंग वेजेस द्यायचे बाकी आहे, देणं लायबिलिटी साईडला हे जाते. त्याच्यानंतर पुढे आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेलं आहे. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 30,000चा. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट असतात. पहिला इफेक्ट कुठे येत असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट कुठे येत असतो? ऍसेट साईडला. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सॅलरी आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणजे काय? द्यायचं बाकी असणे, द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग काय करतो? ऍड करतो. सॅलरी आणि कमिशनला काय करायचं आहे?
एक एक स्टार करायचं आहे. या ठिकाणी सॅलरीला 1 स्टार करायचं आहे आणि कमिशनला 1 स्टार करायचं. पुढे डेप्रिशिएट फर्निचर. फर्निचरवरती 10% आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. याचं सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टार करून घ्यावं लागणार आहे. फर्निचर फ्री होल्ड प्रेमाइसेसच्या खाली दिलेलं आहे फर्निचर, त्याच्या खाली 1 स्टार आपल्याला करायची आहे. फर्निचरला 1 स्टार करायची आहे. पुढची ॲडजस्टमेंट प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेप्स 1200 रुपये. कोणतं बॅड डेप्स आहे हे, न्यू बॅड डेप्स आहे. बॅड डेप्स नेहमी सन्ड्री डेटर मधनं लेस करतात, म्हणजे म्हणून सन्ड्री डेटर्सवरती 1 स्टार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढे 5 नंबरची ॲडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. या ठिकाणी 5,000 रुपये किमतीचा माल आपला जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने भरपाई दिलेली आहे 2,000. या ठिकाणी 3,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. या ॲडजस्टमेंटचे सुद्धा किती इफेक्ट येणार, 3 इफेक्ट. एक 3,000चा, एक 2,000 रुपयाचा आणि एक 5,000 रुपयाचा. असे 3 इफेक्ट येणार. मागच्या व्हिडिओमध्ये असा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला होता. त्याच्यानंतर श्रेयश आणि मृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. यांचा रेशो दिलेला आहे काय, 2:1. म्हणजेच काय, श्रेयश आणि मृणाल यांच्या बिझनेसमध्ये प्रॉफिट किंवा लॉस झाला तर त्यांची वाटणी कशी असणार आहे, 2:1 या पद्धतीने असणार आहे. इथं आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे आणि ॲडजस्टमेंटवरती आपण स्टार केलेले आहे. पुढची स्टेप आहे आपली अकाउंट ड्रॉ करणे आणि या ठिकाणी पोस्टिंग करणे. या ठिकाणी अकाउंट ड्रॉ केलेलं आहे आपण. इन द बुक्स ऑफ कोरकोरेचे पार्टनर श्रेयश अँड मृणाल. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉसला काही घटक आपण लिहून घेतो, ते आपण लिहून घेतले आहेत. टू आरडीडी, बॅड डेप्स, ॲड न्यू बॅड डेप्स, ॲड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. आपल्याला पेपर मिळाल्यानंतर हे लिहूनच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. दोघांचे नावं, एक आहे श्रेयस एक आहे मृणाल. आणि मृणाल. पुढे बॅलन्स शीट. आता प्रॉब्लेम पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण काही घटक लिहून घेतो. ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली टू परचेसेस, लेस परचेस रिटर्न. क्रेडिटला लिहितो आपण सेल्स, लेस सेल्स रिटर्न आणि क्लोजिंग स्टॉक. आणि आपण काय करतो, पोस्टिंग सुरू करतो. सुरुवातीला कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स, कॅपिटलला क्रेडिट करायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. श्रेयसचं बॅलन्स आहे ओपनिंग बॅलन्स 35,000. मृणालचा आहे 20,000. त्याच्यानंतर परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला दिलेले परचेसेस अमाऊंट इनर कॉलमला 37,800. सेल्स दिलेले आहेत अमाऊंट इनर कॉलमला 66,700. त्याच्यानंतर बिल रिसिवेबल आणि बिल्स पेएबल ॲसेट साईडला बिल्स रिसिवेबल बिल रिसिवेबल
अमाऊंट आउटर कॉलमला 8,000 रुपये. त्याच्यानंतर बिल्स पेएबल देणं आहे. लॅबिलिटी साईडला 3-4 लाईन सोडून द्यायचं आहे. बिल्स पेएबल अमाऊंट 6,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर कमिशन डेबिटला आलेलं आहे. डेबिटला आलेलं आहे म्हणजेच काय आहे, खर्च आहे. खर्च आहे दिलेलं आहे. कमिशन दिलंय म्हणून खर्च आलेला आहे. का? कारण डेबिटला आलंय. हेच जर क्रेडिटला आलं असतं तर कमिशन आपल्याला मिळालेलं असतं. पण हे कमिशनची अमाऊंट डेबिटला आलेली आहे म्हणजे आपण दिलेली आहे. नुकसान आहे आपला, खर्च आहे. खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. टू कमिशन अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे 2,400. त्याच्याच खाली सॅलरी एक लाईन सोडून सॅलरीज अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे, स्टार आहे 6,000 रुपये इनर कॉलम. तिथंच इन्शुरन्स एक लाईन सोडून इन्शुरन्सची अमाऊंट सुद्धा इनर कॉलमला हिडन ॲडजस्टमेंट आहे, स्टार आहे 9,000 रुपये. प्रीपेड रेंट दिलाय. कसा दिलाय? ॲडव्हान्स दिलेला आहे. प्रीपेड आणि ॲडव्हान्स ॲसेट साईडला प्रीपेड रेंट 3,000 रुपये. त्याच्यानंतर सन्ट्री क्रेडिटर्स देणं आहे आपलं सन्ट्री क्रेडिटर्स अमाऊंट 48,900 आउटर कॉलम. सन्ट्री डेटर्स मिळणार आहेत, आपल्याला पैसे मिळणार आहेत, आपली उधारी मिळणार आहे. सन्ट्री डेटर्स अमाऊंट 25,000 इनर कॉलमला. पुढे पोस्टाचा खर्च इन्शुरन्सच्या खाली एक लाईन सोडून टू पोस्टेज अमाऊंट 1,700 रुपये आउटर कॉलम. पुढे फ्री होल्ड प्रिमायसेस संपत्ती आपली एक लाईन सोडून फ्री होल्ड प्रिमायसेस अमाऊंट 17,300 आउटर कॉलम. त्याच्यानंतर फर्निचर तिथंच फर्निचर अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 20,000 रुपये. बॅड डेप्स ओल्ड बॅड डेप्स 500 रुपये. पुढे कॅश इन हँड आणि कॅशड बॅग ॲसेट साईडला कॅश इन हँड आणि कॅशड बॅग. कॅश इन हँडची अमाऊंट आहे 4,500 आणि कॅशड बँकची आहे 16,000 रुपये. पुढे कॅरेज इनवर्ड प्रॉफिट कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज ट्रेडिंगच्या डेबिटला परचेस रिटर्नच्या खाली टू कॅरेज इनवर्ड आणि नुसतं कॅरेज असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला ट्रेडिंगच्या डेबिटला 800 रुपये आउटर कॉलम. पुढे कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पोस्टेजच्या खाली टू कॅरेज आउटवर्ड अमाऊंट 1,700 रुपये. त्याच्यानंतर स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे. हा ओपनिंग स्टॉक
ट्रेडिंगच्या डेबिटला 22,500. त्याच्यानंतर रिटर्न्स डेबिटचे रिटर्न्स कोणते आहेत? सेल्स रिटर्न आहे, एक्सप्लेन केलंय मी हे. आणि पुढे क्रेडिटचे रिटर्न्स काय आहेत? परचेस रिटर्न आहेत, 1800 रुपये. त्याच्यानंतर वेजेस, इथंच टू वेजेस 3,100. आणि आउटस्टँडिंग वेजेस द्यायची आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईड. आउटस्टँडिंग वेजेस. अशा पद्धतीने हा जो काही प्रॉब्लेम आहे हा पण सोपा प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमची आपण पोस्टिंग केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची. ऍडजस्टमेंट या ठिकाणी सॉल्व्ह करायची. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला क्लोजिंग स्टॉक लिहिलेलं आहे. अमाऊंट लिहा 30,000 रुपये. याचं सेकंड इफेक्ट ऍसेट साईडला कॅश ॲट बँकच्या खाली लिहा क्लोजिंग स्टॉक 30,000 रुपये. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली असेल. रोज प्रत्येक उदाहरणामध्ये ही ऍडजस्टमेंट असतेच, त्याच्यामुळे ही ऍडजस्टमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला यायला पाहिजे. आणि ह्या ऍडजस्टमेंटला अर्धा मार्क असतो. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. काय द्यायचं बाकी आहे? सॅलरी आणि कमिशन खर्च आहे आपला. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू आउटस्टँडिंग सॅलरी आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याच्याच खाली लिहिले आपण सॅलरीची अमाऊंट इनर कॉलमला लिहा 1,200 रुपये. त्याच्याच खाली कमिशनची अमाऊंट आहे 400 रुपये. 1,200 आणि 400 1,600 रुपये आउटर कॉलम. हे काय देण्याची साईड लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग वेजेसच्या खाली आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी आणि सॅलरीच्या खाली लिहायचे कमिशन 1,200 रुपये 400 रुपये 1,200 आणि 400 1,600 रुपये बाहेर. ही झाली आपली 2 नंबरची ऍडजस्टमेंट. तिसरी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएट फर्निचर 10%. फर्निचरची अमाऊंट दिलेली आपल्याला 20,000 रुपये. 20,000वरती आपल्याला काय करायचंय? 10% कॅल्क्युलेट करायचंय. कोणत्याही प्रकारचं पेनाचा वापर न करता हे कॅल्क्युलेशन अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. काहीच करायचं नाहीये. 10% सांगितलं. दिलेल्या अमाऊंटच्या शेवटचा 0 कमी करायचा आहे. लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. मी काय सांगितलं? 20,000चा शेवटचा 0 कमी केला. अमाऊंट किती येणार? 2,000. 20,000च्या खाली लिहा 2,000. 2,000च्या खाली आडवी रेष 20,000 मायनस 2,000 अमाऊंट 18,000 रुपये. 18,000 रुपये काय होणार? लेस होणार. इथं ऍसेट कमी झाली. आपलं काय झालं? नुकसान झालं. नुकसानसाठी कोण वारीस आहे? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली तिसरी ऍडजस्टमेंट संपलेली आहे. त्याच्यानंतर
पुढची चौथी ऍडजस्टमेंट दिलेली आहे आपल्याला. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1200. 1200 रुपयाचे बॅड डेट्स. कोणते बॅड डेट्स? हे न्यू बॅड डेट्स आहे. आणि बॅड डेट्स नेहमी सन्ड्री डेटर मधनं काय करतो? लेस करतो. सन्ड्री डेटरच्या खाली लिहायचं लेस बॅड डेट्स. 25,000च्या खाली लिहायचं आहे 1,200. 1,200च्या खाली आडवी रेष. अमाऊंट बाहेर 23,800. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला बॅड डेट्स. कोणते बॅड डेट्स? हे न्यू बॅड डेट्स आहे. ऍडजस्टमेंट मध्ये आले म्हणून न्यू आहे. न्यू बॅड डेट्स 1200 रुपये. इथं आपली चौथी ऍडजस्टमेंट पण संपलेली आहे. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉय बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. 5,000 रुपये किमतीचा माल जो आहे तो आपला जडून राख झालेला आहे आणि कंपनीने फक्त 2,000 रुपये आपल्याला दिलेले आहे. मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं या ठिकाणी कोणत्याही मार्गाने आपल्या व्यवसायातून माल जात असेल त्याचा पहिला इफेक्ट कुठे असतो? ट्रेडिंगच्या क्रेडिटला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला चला. ट्रेडिंगच्या क्रेडिटला या ठिकाणी लिहायचं आहे बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. अमाऊंट 5,000 रुपये. 5,000 रुपये किमतीचा माल जळाला. त्याची भरपाई मिळाली आपल्याला किती? 2,000 रुपये. 2,000चा इफेक्ट ॲसेट साईडला. त्याला नाव द्यायचं आहे इन्शुरन्स क्लेम 2,000. 5,000 रुपयाचा माल जळाला. 2,000 रुपये भरपाई मिळाली. उरली किती? 3,000. 3,000 कुठे आहे? त्याचा हिशोब नाही. म्हणजेच काय आपलं ते काय? नुकसान. नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा टू लॉस बाय फायर 3,000 रुपये. अशा पद्धतीने आपले 5,000, 2,000 आणि 3,000 असे 3 इफेक्ट आपले या 5 नंबरच्या ऍडजस्टमेंटचे संपलेले आहेत. पुढे 6 नंबर आपल्याला रेशोची माहिती दिलेली आहे. इथं आपला जे काही ट्रायल बॅलन्सच्या खालील जे काही ऍडजस्टमेंट आहे ते आपल्या संपलेले आहेत. पुढे एक हिडन ऍडजस्टमेंट आपली आली होती. काय हिडन ऍडजस्टमेंट आली होती आपली? या ठिकाणी बघा इन्शुरन्स दिलेला आहे आणि पुढे काय म्हटलेलं आहे? 9 महिने. 9 महिन्याचे 9,000 रुपये दिलेले आहे. बघा आता या ठिकाणी ज्या ज्या वेळेस आपण फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो आपण काय करत असतो? 12 महिन्याचा खर्च त्या ठिकाणी घेत असतो. पण या ठिकाणी काय झालेलं आहे? फक्त आणि फक्त 9 महिन्याचा खर्च केलेला आहे. म्हणजे किती? 12 महिन्यातून 9 महिन्याचा खर्च. मग उरलेले किती? 10, 11, 12. 3 महिन्याचा खर्च दिलेला नाही. 3 महिन्याचे पैसे आपल्याला द्यावे लागणार आहे. आता 3 महिन्याचे पैसे द्यायचे. मग महिन्याला किती आहे ते आपल्याला माहिती आहे का? नाही. ते शोधायचं आहे आपल्याला. ते शोधण्यासाठी इथंच कॅल्क्युलेशन करतो. बघा इन्शुरन्सचे किती दिलेले ते? 9,000 रुपये. किती महिन्याचे आहेत? 9 महिन्याचे. 9 × 9, 9 × 9. अमाऊंट आलेली 1,000. म्हणजे एका महिन्याचे किती झाले? 1,000 रुपये. एका महिन्याचे 1,000 तर 3 महिन्याची किती मग? 3,000 रुपये. एका महिन्याचे 1,000 तर 3 महिन्याची किती? 3,000. 3,000 आपले द्यायचे बाकी आहे. द्यायचं बाकी म्हणजेच काय? ते आउटस्टँडिंग. आणि आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला चला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इन्शुरन्स दिलेलं आहे तिथं लिहायचं आहे ऍड आउटस्टँडिंग. 9,000च्या खाली अमाऊंट लिहायची 3,000. 3,000च्या खाली आडवी रेष. टोटल बाहेर 12,000 रुपये. पुढे आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे. देण्याची साईड लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग इन्शुरन्स.
3000 आउटर कॉलम. इथं आपला प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह करून झालेला आहे. आता शेवटच्या स्टेपवर आलेले आपण, ती म्हणजेच काय, तर आपल्याला काय करायचं आहे, प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. टॅली करायचं म्हणजेच काय, डेबिट क्रेडिटची टोटल घेऊन आपल्याला अकाउंट क्लोज करायचं आहे. सगळ्यात आधी कोणतं अकाउंट क्लोज करतात, रोजच्या सारखं ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. नुसतं सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे का नाही, डेबिट आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. या ठिकाणी अकाउंट क्लोज करण्याच्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्या इनर कॉलमला अमाऊंट आहे ते काय करायचे आहे, बाहेर आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. या ठिकाणी सेलची अमाऊंट दिलेली आपल्याला 66,700, त्याच्यातनं सेल्स रिटर्न 1200 रुपये, अमाऊंट येणार 65,500. त्याच्यानंतर 37,800 परचेस आहे, 1800 रुपये, त्याच्यातनं मायनस किती अमाऊंट येणार, 36,000. आता याची जर समजा टोटल करायची म्हटली तर या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल किती येते, ती येते 1,05,000 रुपये आणि डेबिटची टोटल आहे 62,400 रुपये. इथं क्रेडिटची टोटल जास्त आहे. क्रेडिटची टोटल जी असेल ती बेस घेऊ आपण, 1,05,000 रुपये. डेबिट लिहायचं आहे 1,05,000 रुपये. डेबिटला फरक येईल, त्याला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. त्याच्यानंतर 1,05,000 मायनस 62,400, रिमेनिंग अमाऊंट येईल 38,100. त्याला नाव काय दिलं आपण, टू ग्रॉस प्रॉफिट. हा ग्रॉस प्रॉफिट आपण काय करतो, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करा. इकडे फरक आलेला आहे डेबिटला, तिकडे काय होणार तो क्रेडिटला, 38,100. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट येणार 38,100 आउटर कॉलम. इथं बॅड डेब्टची टोटल 1,700 रुपये, ओल्ड आरडीडी नाही, 1,700 रुपये बाहेर. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसची डेबिट आणि क्रेडिटची टोटल आपल्याला घ्यायची या ठिकाणी सिंगल डबल लाईन मध्ये. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटची टोटल येते 38,100 आणि डेबिटची टोटल आहे 32,100. क्रेडिटची टोटल 38,100, क्रेडिटला लिहायचंय, डेबिटला लिहायचंय 38,100. वरती फरक येईल, त्याला नाव द्यायचंय टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट वाटायचे दोघांना, कोणाकोणाला, एक श्रेयश आणि मृणाल. कसं वाटणार, 38,100 मायनस 32,100, फरक येणार 6,000 रुपये. 6,000 रुपये वाटायचे आपल्याला. इथंच करून दाखवतो कॅल्क्युलेशन. श्रेयसला 6,000 मधनं रेशो किती दिला आहे त्यांचा, 2:1 आहे. रेशो काय दिलेला आहे, 2:1. 6,000 भागीला 3. 3 का, 2 आणि 1 यांची बेरीज 3 आणि श्रेयसला मिळणार आहे आणि मृणालला मिळणार आहे. म्हणजे झालेल्या इन्कमच्या किंवा लॉसच्या याच्यातनं श्रेयसला 2 हिस्से मिळणार आहे. लॉस झाला असेल तर 2 हिस्स्याचा लॉस त्याला घ्यावा लागेल. प्रॉफिट जर झाला असेल तर 2 हिस्स्याचं प्रॉफिट श्रेयसला घ्यावं लागेल. मृणालला प्रॉफिट झाला तर एका हिस्स्याचा प्रॉफिट घ्यावा लागेल आणि एका हिस्स्याचा लॉस जर झाला तर लॉस घ्यावा लागेल. म्हणजेच काय, झालेल्या प्रॉफिटचा किंवा लॉसचा
काय करायचे, 3 भाग करायचे. 3 भागांपैकी 2 भाग श्रेयसला द्यायचे आणि 1 भाग मृणालला द्यायचे. पण 3 मधनं 2 भाग कोणाला मिळणार आहे, श्रेयसला मिळणार आहे. इथं 3 × 3 3 × 6 2 × 2 म्हणजे 4,000 रुपये कोणाला मिळणार, श्रेयसला मिळणार. मृणालला काय करणार, मृणालला 6,000 × 1 भागिले 3 3 × 3 3 × 6 2,000 × 1 बरोबर 2,000. या ठिकाणी श्रेयसला मिळणार 4,000, मृणालला मिळणार 2,000. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर व्हिडिओ परत परत बघा आणि परत याची प्रॅक्टिस करा. अभ्यास म्हणजेच काय, प्रॅक्टिस. अभ्यास म्हणजे काय, प्रॅक्टिस. परत परत जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार कोणत्याही विषयाची, परत परत रिव्हिजन करणार, तर तो विषय तुमचा काय होत असतो, त्या ठिकाणी चांगले मार्क मिळवून देत असतो. त्याच्यानंतर पुढे श्रेयस आणि मृणालचं बॅलन्स आपल्याला पाठवायचं पार्टनर कॅपिटलला. पार्टनर कॅपिटलला या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये नेट प्रॉफिट श्रेयसला मिळालेला आहे 4,000 आणि मृणालला मिळालेले आहेत 2,000. हे सुद्धा सिंगल डबल लाईन मध्ये आपल्याला क्लोज करायचंय. श्रेयसची क्रेडिटची टोटल आहे 39,000, डेबिटला लिहा 39,000, वरती फरक येईल त्याला नाव द्यायचंय टू बॅलन्स कॅरेट डाऊन 39,000. मृणालची क्रेडिटची टोटल आहे 22,000 रुपये, डेबिटला लिहायचंय 22,000 रुपये आणि वरती फरक कोणतीही अमाऊंट नसल्यामुळे ॲज इट इज 22,000 रुपये जसेचे तसे. त्याच्यानंतर पुढे हे जे काही बॅलन्सेस आहेत हे ट्रान्सफर होतील कुठं, लायबिलिटीला. 39,000 आणि 22,000 लायबिलिटी साईडला. वरती आपण काही 2-3 लाईन सोडली, तिथे लिहायचंय कॅपिटल अकाउंट श्रेयस आणि मृणाल. श्रेयसचे आहे 39,000, मृणालचे आहे 22,000. दोघांची टोटल 9 आणि 2 10 11 हातच्याला 1 3 आणि 2 आणि 1 6,000 61,000. आता आपल्याला हा प्रॉब्लेम टॅली करायचा आहे आणि प्रॉब्लेम टॅली करत असताना आपल्याला या ठिकाणी दोघं साईडची टोटल कशी आली पाहिजे, सेम आली पाहिजे. करा टोटल, येते का बघूया. या ठिकाणी हा प्रॉब्लेम $1,22,600 आणि 1,22,600 ने काय होतोय, टॅली होतोय. जसा आपल्या हिल स्टेशन नंबर 4 होतं सोपं, त्याच पद्धतीने हा 6 नंबरचा प्रॉब्लेम होता. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला परीक्षेला आला तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं. काय सांगितलं होतं की तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. त्याच पद्धतीने हा सुद्धा प्रॉब्लेम जर समजा परीक्षेमध्ये आला तर तुम्हाला निश्चितच या ठिकाणी चांगले मार्क मिळतील. नेहमीप्रमाणे आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.